नमस्कार मित्रांनो. संध्याकाळ संपतच आली होती आणि तेवढ्यात दार उघडून मीरा घरात आली तेव्हा तिचे हात शॉपिंग गांनी भरलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर अशी चमक होती की जणू काही तिने जग जिंकले आहे. ड्रॉइंग रूममध्ये बसलेल्या तिचा पती मनोजने तिला पाहिले तेव्हा त्याच्या भुवया उंचावल्या आणि म्हणाला, हे काय आहे मीरा? आज तू पुन्हा शॉपिंग करायला गेली होतीस. पण मीरा ही फक्त तिच्या आनंदात बुडाली होती. ती आनंदात म्हणाली, अरे मनोज, तू कल्पनाही करू शकत नाहीस की आज इतका मोठा सेल होता. कालच माझ्या मैत्रिणीने मला सेलबद्दल सांगितले होते आणि मग मी स्वतःला खरेदी करण्यापासून थांबवू शकले नाही. मीराचे म्हणणे ऐकून मनोज रागात म्हणाला की तुझी ही उधळपट्टी कधी संपणार मीरा? मी तुला आधीही समजावून सांगितले आहे की या फालतू गोष्टींवर पैसे वाया घालवू नकोस, पण तुला का समजत नाही? आता हे तुझे नित्यक्रम बनले आहे. नवऱ्याची खरडपट्टी ऐकून मीराचा उत्साह कमी होऊ लागला. मीरा म्हणाली, पण मनोज, माझ्या मैत्रिणी प्रत्येक कार्यक्रमात इतके महागडे कपडे आणि दागिने घालून येतात. मलाही त्यांच्यासारखे महागडे कपडे घालायला आवडतात. माझ्याकडे दागिने नसतील तर निदान मी माझ्या आवडीचे कपडे तरी खरेदी करू शकते ना. तिचे ऐकून मनोजचा राग आणखी वाढला आणि म्हणाला, तर आता तू तुझ्या मैत्रिणीची नक्कल करून तुझे घर उद्ध्वस्त करशील का? मुलांचे शिक्षण, घरखर्च हे सर्व कोण सांभाळेल? आपली मुले जिथे शिकत आहे तिथली फी किती वाढली आहे याची तुला कल्पना आहे का? तुझ्या या उधळपट्टीमुळे मी एक दिवस उद्ध्वस्त होईल. मग मीरा रागाने म्हणाली, तर आता मी माझ्या आवडीचे काहीही खरेदी करू शकत नाही का? ही चर्चा सुरूच होती आणि तेवढ्यात मीराचा फोन वाजला. तिने फोन उचलला आणि पलीकडून तिचे वडील शिवप्रसाद यांचा आवाज आला, मीरा कशी आहेस? मीरा म्हणाली, हो बाबा, मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? मीराचे बाबा म्हणाले, बेटा, आता आधी सारखी तब्येत काही चांगली नसते. मी बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतो की डॉक्टरांना एकदा दाखवावे, पण मला दवाखान्यात एकटे जाण्याची हिंमत होत नाहीये. मीराचे हृदय धडधडत होते, कारण गेल्या वर्षी तिची आई वारली होती. तिला तिच्या वडिलांची काळजी घेणारा भाऊ नव्हता. मीराने तिच्या वडिलांचा कोमेजलेला आवाज ऐकला तेव्हा तिचा आनंद क्षणात नाहीसा झाला. ती म्हणाली, बाबा, काळजी करू नका. तुम्ही काकांच्या मुलाला अमितला सांगा, तो तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाईल. शेवटी अशा वेळी आपल्यासोबत उभे राहणारे आपलेच लोक असतात आणि ते काही फार दूर राहत नाही. मी आत्ताच त्याला फोन करते. मीराचे बाबा शिवप्रसाद यांनी हलक्या खोकल्यासह उत्तर दिले, मीरा, मी त्याला फोन केला असता, पण अमित त्याच्या पत्नी आणि मुलांसह बाहेर गेला आहे. तो इथे नाहीये. आता मला काय करावे हे कळत नाहीये. हे ऐकून मीराचे मन खचले. तिने तिच्या वडिलांना धीर दिला आणि म्हणाली, काळजी करू नका बाबा, मी काहीतरी व्यवस्था करते. आता तुम्ही थोडी विश्रांती घ्या, मी तुमच्याशी नंतर बोलेन. फोन ठेवताच मीराच्या चेहऱ्यावर गंभीरता पसरली. तिने मनोजकडे पाहिले आणि काळजीच्या स्वरात म्हणाली, मनोज, बाबांची तब्येत बरी नाही आणि काकांच्या घरी देखील त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणारे कोणी नाही. अमित बाहेर गेला आहे. यावर मनोजने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. म्हणून मीरा म्हणाली, आपण बाबांना इथे आणावे असे मला वाटते. ते गावात एकटेच आहे, त्यांची काळजी घेणारे कोणी नाही. मीरा काळजीत होती. तिचे बोलणे ऐकून मनोज क्षणभर गप्प बसला. त्याचे मन विचारांनी भरलेले होते. आता आणखी एक खर्च होणार. त्याच्या डोळ्यात थोडीशी जळजळ होती. मनोज म्हणाला, तुला माहिती आहे मीरा, हवामानच असे आहे की थोडे आजारपण येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. त्याशिवाय प्रदूषणही खूप वाढले आहे, विशेषतः आपल्या शहरात. जर तुझे वडील इथे आपल्याकडे आले तर त्यांची तब्येत आणखी बिघडू शकते. आणि तरीही कोणाला माहित आहे की त्यांना इथे आवडेल की नाही? गावाची मोकळी हवा, त्यांचे स्वतःचे वातावरण, त्यांना तिथे जास्त आरामदायी वाटेल. आपण त्यांना विनाकारण त्रास का द्यावा? मला वाटतं की त्याने गावातच राहणं चांगलं होईल. मनोजचं ऐकून मीरा गप्प बसली, पण तिच्या मनात एक अस्वस्थता होती. वडिलांच्या तब्येतीचा विचार करून ती पुन्हा पुन्हा काळजीत पडू लागली. थोड्या वेळाने मनोज म्हणाला, मीरा, मला तुझ्या वडिलांची काळजी नाही असं समजू नकोस. मला समजतंय की तू त्यांच्यामुळे काळजीत आहेस, पण हे सगळं म्हातारपणामुळे घडतंय. तू फोनवर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत राहतेस
जर त्यांची तब्येत बिघडू लागली तर तू काही दिवस त्यांच्या गावी जा. मनोजचे बोलणे ऐकून मीरा म्हणाली, कदाचित तू म्हणतोस ते बरोबर असेल. शहराच्या वातावरणात त्यांची तब्येत आणखी बिघडू शकते. गरज पडली तर आपण तिथे जाऊन बाबांना औषधे आणू शकतो. 2 दिवस उलटून गेले होते. मीरा जेव्हा जेव्हा तिच्या वडिलांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारण्यासाठी फोन करायची तेव्हा तेव्हा त्यांचा आवाज कमकुवत आणि थकलेला असायचा. 3ऱ्या दिवशी सकाळी मीराने बाबांना फोन केला, बाबा आता तुमची तब्येत कशी आहे? त्यावर तिच्या वडिलांनी हळूवारपणे उत्तर दिले, मुली, तब्येत अजूनही तशीच आहे. औषधांनीही काही फरक पडलेला नाही. विचार करत होतो की दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवावे, पण एकटे जाणे कठीण आहे. तुम्ही दोघेही इथे आले असते तर बरे झाले असते. हे ऐकून मीराचे मन भावनेने भरून आले. तिने वडिलांना सांत्वन दिले आणि म्हणाली, तुम्ही काळजी करू नका बाबा, मी मनोजशी बोलून काहीतरी व्यवस्था करते. फोन ठेवल्यानंतर मीरा थेट मनोजकडे गेली आणि म्हणाली, मनोज, वडिलांच्या तब्येतीत काहीच सुधारणा झालेली नाही. त्यांनी सांगितले आहे की आपण गावात येऊन त्यांना डॉक्टरकडे घेऊन जावे. मनोज खोल विचारात पडला, पण त्याच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्टपणे दिसत होती. तो म्हणाला, मीरा, मला समजतंय की तुला त्यांची काळजी आहे, पण मला आता तिथे जाणे शक्य नाहीये. ऑफिसमध्ये खूप काम आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे आणायला सांग. गावागावातही चांगले डॉक्टर उपलब्ध आहेत, त्यांना तिथेच उपचार घेऊ दे. मीरा शांत झाली आणि जड अंतःकरणाने स्वयंपाकघरात कामाला लागली. मीरा स्वयंपाकघरात गेल्यानंतर मनोजने निराशेने वर्तमानपत्र टेबलावर फेकले आणि रागाने बडबडायला सुरुवात केली की हे खूप झालं. तिचे वडील रोज आजारी पडतात. ते आम्हाला दर दुसऱ्या दिवशी फोन करतात. आमच्याकडे इतका मोकळा वेळ आहे का की आम्ही त्यांना रोज डॉक्टरकडे घेऊन जावे? जर ते आजारी असतील तर ते स्वतः डॉक्टरकडे का जात नाही? ते आम्हाला प्रत्येक वेळी का त्रास देतात? त्यांच्या विनंतीवरून मीरा कधीकधी त्यांना इथे आणण्याचा आग्रह करते किंवा मला तिथे जाण्यास सांगते. अरे, जर ते आजारी आहेत तर मी काय करावे? मी काय तिच्या वडिलांचा करार घेतला आहे का? काही वेळाने नाश्ता करून मनोज त्याच्या ऑफिसला निघून गेला. नाश्ता केल्यानंतर मीरा घरातील सर्व कामे उरकण्यात व्यस्त होती. तेवढ्यात दारावर बेल वाजली. मीराने पटकन हात पुसले आणि दार उघडले तर समोर भाडेकरू निशा उभी होती. तिच्या हातात एक प्लेट होती ज्यामध्ये काही लाडू होते. निशा म्हणाली, ताई, आज मी बेसनाचे लाडू बनवले आहे. मी विचार केला की मी तुमच्यासाठीही काही आणावे. मीराने ते लाडू मंद हास्याने घेतले आणि निशाचे आभार मानले, पण तिच्या चेहऱ्यावरून आनंद गायब होता. निशाला लगेच तिचे दुःख जाणवले. ती म्हणाली, ताई, काय झाले? तुम्ही थोडे चिंतेत दिसत आहात. म्हणून मीरा उदास चेहऱ्याने म्हणाली, काही खास नाही. फक्त माझे वडील आजारी आहेत. ते आधीच मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि आता त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. मी मनोजला त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितले होते, पण त्यांच्याकडे वेळ नाही. हे ऐकून निशाने मीराकडे सहानुभूतीने पाहिले. त्याच वेळी निशाचा नवरा प्रकाश बाजारातून परतला. त्याला पाहून निशा म्हणाली, अरे प्रकाश, तू अगदी वेळेवर आला आहेस. बघ, मीरा ताई किती काळजीत आहे. त्यांच्या वडिलांना बरं नाही आणि मनोज भाऊंकडे त्यांच्याकडे जाण्यासाठी वेळ नाही. प्रकाशने हे ऐकले आणि लगेच म्हणाला, मग यात काय अडचण आहे? निशा, तू मीरा ताई सोबत जा, मी तुम्हा दोघांना गाडीतून गावी सोडतो. हे ऐकून मीरा संकोचून म्हणाली, नाही निशा, इतका त्रास घेऊ नकोस. तर प्रकाश हस्त म्हणाला, ताई, तुम्ही संकोच करू नका. काका तिथे काळजीत असतील आणि ते आजारी आहेत, म्हणून तुम्ही त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. आणि मग आपण एका कुटुंबासारखे आहोत. जर आपण एकमेकांना मदत केली नाही तर दुसरे कोण करेल? निशा देखील मोठ्या प्रेमाने म्हणाली, हो ताई, काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत येईन. प्रकाश आपल्या दोघांनाही सोडेल. हे ऐकून मीराला मनातून दिलासा मिळाला. प्रकाशने लगेच त्याची गाडी काढली आणि गावी निघाले. मीराने निशा आणि प्रकाश यांचे आभार मानले आणि त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाली. कधीकधी मदत अशी येते जिथून तुम्हाला अपेक्षाही नसते. मीराने गाडीत बसून स्वतःशीच असा विचार केला. गावात पोहोचल्यानंतर प्रकाशने मीराचे वडील शिवप्रसाद जी यांना गाडीत डॉक्टरकडे नेले. त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले,
त्यांचे साखरेचे प्रमाण जास्त वाढले आहे आणि फुफ्फुसांमध्ये संसर्गाचा परिणाम दिसून येतो. मी काही औषधे लिहून देतो, ते लवकरच बरे होतील. रुग्णालयातून परतल्यानंतर मीरा 2 दिवस तिच्या वडिलांसोबत राहिली. ताई, तुम्हाला आणखी काही हवे असेल तर मला लगेच सांगा. तुम्ही मला कधीही फोन करू शकता. हे बोलून प्रकाश आणि निशा घरी परतले. तिसऱ्या दिवशी मीरा गावातून घरी परतली तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. ती आत येताच सोफ्यावर बसली. तिला थकवा जाणवत होता. मनोज ड्रॉइंग रूममध्ये टीव्ही पाहत होता. तिला पाहताच त्याने औपचारिकपणे विचारले, तर आता बाबांची तब्येत कशी आहे? मीराने पाण्याचा ग्लास उचलला आणि उत्तर दिले, ते आता ठीक आहे. त्यांची साखरेची पातळी वाढली होती. गेल्या अनेक दिवसांपासून कोर्ट केसमुळे त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली नाही आणि त्यांची तब्येत बिघडली. पण एक गोष्ट चांगली आहे की वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कोर्ट केसचा निकाल त्यांच्या बाजूने लागला आहे. मनोजने लगेच आश्चर्याने विचारले, केस? कोणती केस? मीरा म्हणाली, त्यांच्या जमिनीची केस. गेल्या अनेक वर्षांपासून चालू होती. शेवटी ते केस जिंकले आहे. मनोजचा चहाचा कप त्याच्या हातातून पडणार होता. त्याचे डोळे विस्फारले. तो थोडा पुढे म्हणाला, काय म्हणत आहेस मीरा? तीच जमीन म्हणजे? मीराने सहज उत्तर दिले, ती जी महामार्गावर होती तीच जमीन. मनोज आश्चर्याने म्हणाला, ही तीच जमीन आहे ना ज्याची किंमत करोडो रुपये आहे? मग मीरा म्हणाली, हो, त्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे आणि वडील ते विकण्याचा विचार करत आहेत. मनोजला जणू काही अचानक खजिन्याची चाबी सापडली असेल. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र उत्साह आणि आनंद दिसला. वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. तसे त्यांनी सांगितले का की बाबा या पैशांचे काय करणार आहेत? मीरा म्हणाली, नाही, अजून तरी काहीही विचार केलेला नाही आणि तरीही जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा या पैशाचा काय उपयोग? मनोज गंभीर असल्याचे भासवत म्हणाला, हो, बरोबर आहे. काळजीपूर्वक विचार करून इतके मोठे निर्णय घेतले पाहिजे. शेवटी ही मालमत्ता हे त्यांच्या कष्टाचे फळ आहे. मनोजचे मन घाबरले होते. तो आतून खूप अस्वस्थ होता की जर मीराच्या काकांचा मुलगा अमित तिच्या बाबांवर प्रभाव टाकून जमीन बळकावली तर काय होईल? शेवटी माझी पत्नी मीरा ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि त्या जमिनीवर आमचा हक्क आहे. तो मनातल्या मनात असा विचार करत राहिला. रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून मीरा खोलीत आली तेव्हा मनोज लॅपटॉप घेऊन बसला होता. मीराने पाहिले की त्याचे लक्ष लॅपटॉपवर नव्हते. बेडवर बसून मीरा म्हणाली, तू काय विचार करत आहेस मनोज? लॅपटॉपचे काम झाले आहे म्हणून तो बंद कर आणि झोप आता. मग मनोज म्हणाला, मीरा, तुझ्या वडिलांची तब्येत ठीक नाहीये. आता त्यांना तिथे एकटे सोडणे योग्य होणार नाही असे तुला वाटत नाही का? शेवटी त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. मीरा म्हणाली, मी तुला या आधीही सांगितले होते की आपण त्यांना भेटायला जावे, पण त्यावेळी तुला ऑफिसचे काम जास्त महत्त्वाचे वाटले. मनोज म्हणाला, मीरा, मला कसे कळेल की त्यांची प्रकृती इतकी वाईट आहे? आता तू येऊन मला सर्व काही सांगितले आहेस आणि म्हणून मी त्यांना इथे आणण्याचा विचार करत आहे. जर ते आपल्या सोबत इथे राहिले तर आपण त्यांची चांगली काळजी घेऊ शकू. मनोजचे बोलणे ऐकून मीराला शंका आली. मग ती म्हणाली, पण मनोज, तू स्वतः म्हणाला होतास की गावाचे वातावरण त्यांच्यासाठी चांगले आहे. खरं तर तू बरोबर होतास. आपल्या शहरात इतके प्रदूषण आहे की एक निरोगी माणूसही आजारी पडू शकतो. आणि मग त्यांना इथे आवडेल की नाही कोणाला माहीत. अमित 2-3 दिवसांनी त्यांच्या घरी पोहोचेल, मग ते त्याची काळजी घेतील. मनोज म्हणाला, मीरा, आजकाल सगळेच आपापल्या कामात व्यस्त असतात. जर त्यांची प्रकृती बिघडली तर कोण जबाबदार असेल? आपण इतरांवर अवलंबून का राहावे? मी तर म्हणतो की आपण त्यांना इथे आणायला हवे. मीराला मनोजच्या बोलण्यात काही तथ्य जाणवले. ती विचार करू लागली की मनोज बरोबर बोलत आहेस. जर ते आपल्या नजरेसमोर असतील तर आपण त्यांची चांगली काळजी घेऊ शकतो. मनोज म्हणाला, हो मीरा, उद्या तू बाबांना फोन करून सांग की आम्ही या रविवारी त्यांना घ्यायला येत आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी मीराने डोळे उघडले तेव्हा तिने पाहिले की मनोज आधीच तयार होऊन बसला होता. हे पाहून मीराला धक्का बसला. ती उठताच तिने विचारले, मनोज, तुला आज लवकर ऑफिसला जायचे आहे का? तू इतक्या सकाळी लवकर तयार झालास? मनोज म्हणाला, नाही मीरा,
मी आज ऑफिसला जाणार नाही. मी रजा घेतली आहे. कारण आपण आज बाबाला घ्यायला गावी जात आहोत. पण मनोज, आपण रविवारी जायचे ठरवले होते. आणि आज अचानक मीरा आश्चर्यचकित होऊन म्हणाली. म्हणून मनोज म्हणाला, हो, हा बाबांच्या तब्येतीचा प्रश्न आहे आणि या बाबतीत मी कोणत्याही प्रकारे उशीर करू शकत नाही किंवा निष्काळजी राहू शकत नाही. आणि मीरा, तुला माहित नाही का तुझ्या काकांचा मुलगा अमित किती धूर्त आहे. तो तुझ्या वडिलांना आमिष दाखवून सहज सगळे काही ताब्यात घेईल आणि आपण रिकाम्या हाती असेच राहू. जर आपण त्यांना इथे आणले तर आपण एकाच दगडात दोन पक्षी मारू शकतो. हे ऐकून मीराने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली, हो, बरोबर आहे. अमितवर विश्वास ठेवता येत नाही. तर मीरा, तू त्याला आत्ताच फोन करून सांग की आपण आजच त्यांच्याकडे येत आहोत. मीराने तिच्या वडिलांना फोन केला आणि म्हणाली, बाबा, आम्ही तुम्हाला इकडे आणण्यासाठी घ्यायला येत आहोत. हे ऐकून तिचे वडील म्हणाले, पण मुली, मी तिथे का येऊ? माझी तब्येत आता चांगली आहे. मी इथे ठीक आहे. मीरा काळजीने म्हणाली, बाबा, तुम्ही का समजत नाही आहात? शहरात तुमच्यासोबत राहून आम्ही तुमची चांगली काळजी घेऊ शकू. त्याच वेळी मनोजने मीराच्या हातातून फोन घेतला आणि मोठ्या अधिकाराने म्हणाला, बाबा, आता मी तुमचे काहीही ऐकणार नाही. आता तुमचे आरोग्य आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला घ्यायला येत आहोत आणि आमचा हा निर्णय झाला आहे. बाबा हलक्या हास्याने म्हणाले, अरे बेटा, तुम्ही तिथे राहून देखील माझी खूप काळजी घेता, पण मला इथे खरोखर शांती मिळते. इथली माती, इथले वातावरण, सगळं काही इथे मला आपलं वाटतं. मनोज भावनिकपणे म्हणाला, पण बाबा, तुम्हाला माहिती नाही मी आणि मीरा इथे तुमची किती काळजी करतो. जर तुम्ही आमच्यासोबत असाल तर आमच्या मनाला समाधान मिळेल. मीरा तुमची एकुलती एक मुलगी आहे, म्हणून तुमची काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे. आता तुम्ही विचार करा, जर माझे वडील तुमच्या जागी असते तर मी त्यांच्यासाठी हे सर्व केले नसते का? मनोजच्या बोलण्यासमोर शिवप्रसादजी थांबू शकले नाही. शेवटी त्यांनी त्यांच्यासोबत जाण्याचे मान्य केले आणि ठरल्याप्रमाणे दोघेही बाबांना आणण्यासाठी गेले. संध्याकाळी मनोज आणि मीरा शिवप्रसादजींसोबत घरी परतले. निशाने पाहिले की मीरा ताईंचे बाबा आले आहे. मीराच्या वडिलांना पाहताच निशा आणि प्रकाशने लगेच त्यांची तब्येत विचारली. मग ती मीराला म्हणाली, ताई, तुमच्या बाबांना तुम्ही इथे आणले हे खूप बरे झाले. शिवप्रसादजी मीराच्या घरी आल्यानंतर घरातील वातावरण आल्हाददायक होते. मीरा सकाळी लवकर त्यांच्यासाठी नाश्ता बनवत असे आणि संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यानंतर मनोज त्यांच्याशी बसून गप्पा मारत असे. शिवप्रसादजीही तिथे आल्याने खूप आनंदी होते. एका संध्याकाळी जेव्हा सर्वजण चहा घेत होते तेव्हा मनोज थेट मुद्द्यावर आला. चहा घेताना तो म्हणाला, बाबा, खरं सांगू, तुम्ही इथे आल्यानंतर घरात एक वेगळीच चमक आहे. घरात वडीलधाऱ्यांची कमतरता होती, आता तुम्ही आल्याने तीही पूर्ण झाली आहे. फक्त एक गोष्ट आहे जी मला कधीकधी त्रास देते. शिवप्रसादजींना धक्का बसला आणि ते म्हणाले, काय झालं बेटा, सगळं ठीक आहे ना? मनोज म्हणाला, हो बाबा, पण हे आमचे घर खूप जुने झाले आहे आणि आता मुले देखील मोठी होत आहे. त्यांचे काही कार्यक्रम असले की फार अडचण होते आणि मग मुलांना देखील कमीपणा वाटतो. शिवप्रसादजींनी आश्चर्याने विचारले, असं का बेटा? तुमचं घर तर चांगलं आहे आणि आपले घर जसे असेल तसे आपण ते सांभाळून घेतले पाहिजे. मनोज म्हणाला, बाबा, आजकालची घरे मोठी आणि आधुनिक आहेत, त्यामुळे हे घर त्यांना थोडे सामान्य वाटते. जर एक मोठे घर एका आलिशान परिसरात आणि ते आधुनिक पद्धतीने बांधले गेले असते तर ते वेगळेच असते. आजच्या काळात मालमत्तेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जर आपल्याला चांगल्या समाजात मोठे घर घ्यायचे असेल तर आपल्याला खूप पैशांची आवश्यकता आहे. शिवप्रसादजींनी त्यांचे म्हणणे ऐकून म्हणाले, हो बेटा, तुम्ही बरोबर आहात. आजकाल प्रत्येक गोष्टीची किंमत ही खूप वाढली आहे. मनोज म्हणाला, हो बाबा, आता मुलेही मोठी होत आहेत. त्यांना स्वतःच्या स्वतंत्र खोल्याही लागतील आणि हे सगळं कसं होईल हे मला समजत नाही. मनोजचे म्हणणे ऐकून शिवप्रसादजी खोल विचारात पडले आणि म्हणाले, तर बेटा, यात काळजी करण्याचे काय कारण आहे? जर तुला कोणतीही मदत हवी असेल तर तू मला सांग. हे ऐकून मनोज आतून तर खूप आनंदी झाला, पण भावनांवर नियंत्रण ठेवत तो निराश स्वरात म्हणाला, पण बाबा, हे प्रकरण इतके सोपे नाही.
या गोष्टीसाठी करोडो रुपये खर्च होतील. शिवप्रसादजी म्हणाले, बेटा तू काळजी का करतोस? शेवटी माझ्याकडे जे काही आहे ते तुमचेच आहे. गावातील जमीन विकल्यानंतर मला जे काही पैसे मिळतील ते सर्व तुझे आणि मीराचेच आहे. आपण ते पैसे तुझ्या नवीन घरासाठी खर्च करू. हे ऐकून मनोजने मीराकडे पाहिले. त्यांचा आनंद लपवत म्हणाला, बाबा जर तुम्ही असे म्हणत असाल तर आपण लवकरच चांगल्या सोसायटीत मोठे घर शोधायला सुरुवात केली पाहिजे. दुसऱ्याच दिवसापासून मनोज आणि मीरा शहरातील मोठ्या सोसायटींमध्ये नवीन घरे शोधू लागले. ते मोठे फ्लॅट आणि आलिशान घरे पाहण्यासाठी गेले. शेवटी त्यांना एक मोठे आलिशान घर आवडले. करार पूर्ण करण्यासाठी 1-2 दिवसात काही रक्कम द्यावी लागली. मनोज आणि मीरा नवीन घराबद्दल विचार करून खूप आनंदी होते. सुरुवातीला मीरा आणि मनोज शिवप्रसादजींची चांगली काळजी घेत होते, पण हळूहळू ते त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा करू लागले. एके दिवशी शिवप्रसादजी अंगणात पलंगावर पडले होते आणि जोरात खोकत होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मीरा स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली, बाबा तुम्ही वेळेवर औषध घेतले नाही का? शिवप्रसादजी कमकुवत आवाजात म्हणाले, नाही मुली, औषध संपले आहे. मी मनोजला ते आणायला सांगितले होते, पण कदाचित तो ते आणायला विसरला असेल. इतक्यात मनोज खोलीतून बाहेर आला आणि हे ऐकून म्हणाला, बाबा मला माफ करा, मी औषध आणायला विसरलो. ऑफिसमध्ये खूप काम होते म्हणून मी ते घ्यायला विसरलो. शिवप्रसादजी हलक्या खोकल्यासह म्हणाले, ठीक आहे बेटा, औषध नंतर आण. आता मला डॉक्टरकडे घेऊन जाते, एकदा माझी तपासणी करतील आणि योग्य औषध लिहून देतील. पण मनोजने पटकन गाडीच्या चाव्या घेतल्या आणि उत्तर दिले, बाबा सध्या डॉक्टरकडे जाण्यासाठी वेळ नाही. आधी आपल्याला बँकेत जावे लागेल. नवीन घराचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी आणि काही रक्कम भरण्यासाठी आपल्याला एफडी तोडावी लागेल. तुम्ही काळजी करू नका, मी संध्याकाळपर्यंत तुमचे औषध घेऊन येईल. शिवप्रसादजी थकलेल्या आवाजात म्हणाले, बेटा माझी तब्येत खूप खराब होत आहे. मला श्वास घेण्यास त्रास होत आहे. यावर मीरा पटकन म्हणाली, बाबा आपल्याला बँकेत जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही थोडी विश्रांती घ्या, आपण लवकरच येऊ. मनोजने गाडी सुरू केली आणि मीरासोबत बँकेत निघून गेला. शिवप्रसादजी तिथेच पलंगावर एकटे पडले होते. त्यांची प्रकृती अधिकच बिकट होत चालली होती. शिवप्रसादजींचा खोकल्याचा आवाज ऐकून त्यांची भाडेकरू निशा बाहेर आली. शिवप्रसादजी अशा अवस्थेत पाहून ती घाबरली आणि म्हणाली, काका तुमची प्रकृती खूप वाईट दिसते. तुमची मुलगी आणि जावई कुठे आहेत? तर शिवप्रसादजी इतके देखील बोलू शकले नाही की ते काही कामासाठी बँकेत गेले आहे. निशाने लगेच तिच्या पती प्रकाशला फोन केला की काकांची प्रकृती ठीक नाही, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जावे लागेल. शिवप्रसादजींनी विरोध केला, नाही बेटा, काळजी करू नकोस. मनोज आणि मीरा येऊन मला डॉक्टरकडे घेऊन जातील. निशा म्हणाली, पण तुमची प्रकृती आणखी बिकट होऊ शकते. तुमचा इन्हेलर कुठे आहे? तो घेतल्याने खोकला तुमचा बरा होईल. मग शिवप्रसादजी म्हणाले, निशा बेटा, इन्हेलर संपला आहे. मी मनोजला सांगितले होते, पण तो आणायला विसरला. निशाने प्रकाशला फोन करून सांगितले, म्हणून प्रकाश येताना शिवप्रसादजीचा इन्हेलर घेऊन आला. थोड्या वेळाने त्यांना खोकल्यापासून आराम मिळाला, म्हणून प्रकाश म्हणाला, काका डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत फक्त इन्हेलर काम करणार नाही. शिवप्रसाद संकोचून म्हणाले, बेटा याची काय गरज आहे? तुम्ही दोघे त्रास करून घेऊ नका. मनोज आणि मीरा येणारच आहे. ते मला स्वतः डॉक्टरांकडे घेऊन जातील. काका तुम्ही आम्हाला अनोळखी का समजता? आम्हीही तुमच्या मुलांसारखे आहोत, असे म्हणत प्रकाशने गाडी काढली आणि त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला. शिवप्रसादने त्या दोघांचे खूप आभार मानले. त्यांच्या मुली आणि जाव्याच्या घरी राहून शिवप्रसादचा प्रत्येक दिवस पूर्वीसारखाच जात होता, काळजीशिवाय आणि आधाराशिवाय. मनोज आणि मीरा त्यांच्याच जगात आनंदी होते. शिवप्रसाद जेव्हा जेव्हा मनोजला काही काम करायला सांगत असे तेव्हा तो नेहमीच ते पुढे ढकलत असे. बाबा सध्या माझ्याकडे वेळ नाहीये, मी उद्या ऑफिसमधून परत येताना ते घेऊन येईन. हे उत्तर त्यांनी इतक्या वेळा ऐकले की आता शिवप्रसादजींनी त्या दोघांकडून आशा सोडली होती. मीराही तिच्या बाबांकडे दुर्लक्ष करू लागली होती. आज सकाळी 11 वाजले होते.
मनोज गेल्यानंतर मीरा सहसा तिच्या वडिलांना नाश्ता देत असे, पण आज तिने अजूनही बाबांसाठी जेवण आणले नव्हते. खाटेवर पडलेल्या शिवप्रसादजींनी हाक मारली, मीरा, मला नाश्ता दे. मीरा आत फोनवर बोलण्यात व्यस्त होती. ती तिच्या मैत्रिणींना सांगत होती की आम्ही खरेदी केलेले घर खूप छान आहे. प्रत्येक वस्तू माझ्या आवडीची आहे. आपल्या मैत्रिणींमध्ये स्वतःला उच्च समजणाऱ्या सर्व महिलांना माझे घर पाहून हेवा वाटेल. शिवप्रसादजींनी पुन्हा हाक मारली, मीरा, ऐकतेयस ना? पण मीराला काही बाबांचा आवाज ऐकू आला नाही. शेवटी त्यांचा आवाज ऐकून निशा बाहेर आली आणि म्हणाली, काका, सगळं ठीक आहे ना? काय झाले? नाश्ता केला का तुम्ही? शिवप्रसादजी म्हणाले, नाही बेटा, मी मीराला सांगितले होते, कदाचित ती कामात व्यस्त असेल. निशाने तिच्या स्वयंपाकघरातून एका प्लेटमध्ये नाश्ता शिवप्रसादजीसाठी आणला. म्हणाली, काका, आता तुम्ही हे खा आणि तुमचे औषध कुठे आहे? ते जेवणाच्या टेबलावर असेल. निशा लगेच औषध आणून दिले. शिवप्रसादजी भावनिकपणे म्हणाले, मुली, तू नेहमीच मला मदत करतेस. देव तुम्हाला आनंदी ठेवो. बऱ्याचदा प्रकाशही शिवप्रसादजींकडे येऊन बसायचा आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायचा. आता औषधे संपली की शिवप्रसादजी प्रकाशला फोन करून त्यांची औषधे आणायचे आणि प्रकाशने नकार देऊनही ते जबरदस्तीने औषधांचे पैसे प्रकाशला द्यायचे. दिवस हळूहळू असेच जात होते. मनोज आणि मीरा त्यांच्या स्वप्नातील घरात जाण्यास उत्सुक होते. नवीन घराच्या नोंदणीचा दिवसही जवळ येत होता आणि दोघेही खूप उत्साहित होते. एका संध्याकाळी मनोज ऑफिसमधून घरी परतला तेव्हा मीरा आनंदाने म्हणाली, मनोज, आता आपण आपल्या नवीन घरात जाणार आहोत. तर तुम्हाला वाटत नाही का आपणही एक चांगली गाडी खरेदी करावी आणि घराचे फर्निचरही आरामदायी आणि आलिशान असावे? आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी सर्वजण घर पाहण्यासाठी येतील, म्हणजे सर्व काही चांगले दिसावे असे मला वाटते. म्हणून मनोज हस्त म्हणाला, खरं आहे मीरा. आणि तसेही तुझ्या वडिलांना मिळणाऱ्या 5 कोटी रुपयांपैकी आपण फक्त 3 कोटी किमतीचे घर खरेदी करत आहोत. उरलेले पैसे अजूनही त्यांच्याकडे आहेत. त्या पैशातून आपण खूप आरामदायी फर्निचर आणि एक आलिशान कार खरेदी करू शकतो. मीरा आनंदाने सहमत झाली आणि म्हणाली, नाहीतरी या वयात बाबा इतक्या पैशांचे काय करतील? आता त्यांना फक्त घरी आराम करायचा आहे. आपण सर्व काही सांभाळू. दुसरीकडे शिवप्रसादजींना 1-2 दिवस एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. त्यांचे मन जड वाटत होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. शेवटी तो दिवस आला जेव्हा त्यांच्या जमिनीची नोंदणी करायची होती. मीरा आणि मनोज दोघेही खूप उत्साहित होते. मनोज शिवप्रसादजींना म्हणाला, बाबा, लवकर करा, आज जमिनीची नोंदणी करण्याचा दिवस आहे, तयारी करा. शिवप्रसादजी थकलेल्या आवाजात म्हणाले, बेटा, मला बरे वाटत नाहीये. माझे हृदय जड वाटते. मला श्वास घेण्यास त्रास होत आहे. मला वाटतं मला डॉक्टरांना भेटावं लागेल. हे ऐकून मनोजला राग आला, पण तो राग दाबून म्हणाला, बाबा, आजच जायला हवं, नाहीतर जमिनीच्या नोंदणीची तारीख पुढे ढकलली जाईल आणि जोपर्यंत जमिनीची नोंदणी होत नाही आणि पैसे हातात येत नाही तोपर्यंत आपण आपल्या नवीन घराची नोंदणी कशी करणार? मीराही म्हणाली, हो बाबा, आजच जाणे खूप महत्वाचं आहे. आणि तरीही तुम्हाला गाडीनेच जायचं आहे. तुम्ही गाडीत आरामात बसा. सगळं काम झाल्यावर आम्ही तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. शिवप्रसादजी दुःखाने म्हणाले, मीरा, जर माझी तब्येत ठीक असती तर मी नकार का दिला असता, पण आता माझ्यात उठण्याचीही हिंमत नाहीये. पण तरीही मनोज आणि मीरा यांनी आग्रह धरला आणि त्यांनी शिवप्रसादला गाडीत बसवले आणि दोघेही कोर्टात निघून गेले. थोड्या वेळात काम होईल, मग आपण तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. पण वेळ निघून गेला आणि ते दोघेही बराच वेळ झाला तरी आले नाही. शिवप्रसादजींचा श्वास गुदमरत होता. त्यांनी 1-2दा फोन केला, पण प्रत्येक वेळी त्यांना तेच उत्तर मिळाले, थोडा वेळ लागेल, मग आपण तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. शिवप्रसादजींची प्रकृती बिघडत चालली होती. ते हिंमत गमावत होते, पण तरीही त्यांनी थोडी हिंमत एकवटली आणि प्रकाशला हाक मारली. त्यांचा आवाज थरथरत होता, प्रकाश बेटा, मला वाटतं आता माझी वेळ आली आहे, तू लवकर ये. प्रकाशच्या कानात हे शब्द घुमत असतानाच त्याचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. त्याने वेळ वाया न घालवता ऑफिसमधून घरी निघून आला आणि शिवप्रसादजींनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला. शिवप्रसादजींची प्रकृती खरोखरच खूप वाईट झाली होती.
तो लगेच त्यांना रुग्णालयात घेऊन गेला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी सुरू केली. मनोज आणि मीरा शिवप्रसादजींना घेण्यासाठी बाहेर आले तेव्हा शिवप्रसादजी गाडीत नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी फोन केला पण त्यांचा फोनही बंद होता. वडिलांच्या काळजीपेक्षा त्यांना ही काळजी वाटत होती की जर आज पैसे मिळाले नाही तर नवीन घराची नोंदणी आणि तिथे शिफ्ट होण्यास आणखी विलंब होईल. त्याच वेळी मनोजला प्रकाशचा फोन आला आणि त्याने त्याला सर्व काही सांगितले आणि त्याला लवकर रुग्णालयात पोहोचण्यास सांगितले. हे ऐकून मनोज रागावला आणि प्रकाशवर ओरडू लागला, प्रकाश, तुला काय सिद्ध करायचे आहे की आम्हाला बाबांची काळजी नाही आहे? आम्ही येणारच होत. प्रकाश म्हणाला, मनोज भाऊ, पण काकांची प्रकृती खरंच इतकी वाईट होती की क्षणभराचा उशीरही जीवघेणा ठरू शकला असता. तुम्हाला त्यांच्या तब्येतीपेक्षा घराच्या नोंदणीची जास्त काळजी आहे का? मनोज आता संतापला आणि म्हणाला, हो, आम्हाला काळजी आहे, कारण आज आमचे काम पूर्ण झाले नाही हे फक्त तुमच्यामुळेच. तुम्ही मध्ये आलात आणि सगळं उद्ध्वस्त केलंत. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांनी जे सांगितले ते ऐकून प्रकाशला धक्का बसला. शिवप्रसादजींना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी सांगितलं की जर थोडासा उशीर झाला असता तर काहीही होऊ शकलं असतं. 2-3 दिवसांच्या उपचारानंतर शिवप्रसादजी हॉस्पिटलमधून घरी परतले. त्यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली होती, पण जोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये होते तोपर्यंत प्रकाश त्यांची काळजी घेत होता. कारण कोर्ट केसेसमुळे मनोजकडे वेळच नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना पूर्ण काळजी आणि विश्रांतीची गरज आहे. शिवप्रसादजी घरी आल्यानंतर प्रकाश आणि निशाने दुसरे घर भाड्याने घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मनोजला नोंदणीची तारीख पुढे ढकलावी लागली, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच चिडचिड आणि नाराजी दिसत होती. एके दिवशी नोंदणीची नवीन तारीख निश्चित झाल्यानंतर मनोज म्हणाला, बाबा, आता हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावेच लागेल. यावेळी कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. मीराही त्याच्याशी सहमत झाली. शिवप्रसादजी त्यांचे वागणे पाहून आश्चर्यचकित झाले. आता शिवप्रसादजी बराच वेळ विचार करत राहिले, पण आता त्यांनी काय करायचे ते ठरवले होते. जमिनीची नोंदणी काही दिवसांत झाली. घरी पोहोचताच शिवप्रसादजीने मनोज आणि मीराला त्याच्याकडे बोलावले आणि म्हणाले, मीरा बेटा, मी तुमच्या नवीन घरासाठी जमिनीतील 3 कोटी रुपये देण्याचा विचार केला आहे आणि बाकीची रक्कम माझ्याकडेच राहतील. हे ऐकून मनोज लगेच म्हणाला, पण बाबा, आम्हाला घरासाठी फर्निचर, इंटिरियर आणि एक आलिशान कार देखील हवी आहे. हे सर्व या उरलेल्या रकमेतून करायचे होते. शिवप्रसादजी म्हणाले, बेटा, मी तुझ्या घरासाठी जे काही द्यायचे होते ते दिले आहे. मी हे पैसे माझ्या कष्टाने कमावले आहेत. या पैशांचे काय करायचे ते आता मला ठरवू देत तर चांगले होईल. त्यांच्या घरातील हे संभाषण सुरू असताना प्रकाश आणि निशा आत आले. निशा म्हणाली, काय झाले काका, तुम्ही आम्हा दोघांना का बोलावले? शिवप्रसादजी निशाला म्हणाले, हो बेटा, मी तुला फोन केला होता. मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे होते. शिवप्रसादजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांचे बोलणे सुरू केले. प्रकाश बेटा, मी माझ्या आयुष्यात खूप कष्ट केले आहेत. मी प्रत्येक क्षण फक्त माझ्या मुलीच्या आणि कुटुंबाच्या आनंदासाठी जगलो. पण आता मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे माझी दृष्टी धूसर होते. परंतु नात्यांचा खोटेपणा आणि सत्य हे स्पष्टपणे दिसून येत आहे. मी माझी जमीन विकून कमावलेल्या 5 कोटींपैकी 3 कोटी रुपये मीरा आणि मनोजच्या घरासाठी दिले आहेत. आणि आता मी उरलेल्या 2 कोटींबद्दलही निर्णय घेतला आहे. आणि हा माझा निर्णय अंतिम आहे. हे ऐकून मनोज अस्वस्थ झाला. तो पटकन म्हणाला, बाबा, पण ते पैसे आपल्या भविष्यासाठी आहे. घराचे अजून खूप काम बाकी आहे. मग शिवप्रसादजींनी हात वर करून त्याला मध्येच थांबवले आणि म्हणाले, मनोज, मला तुमच्या गरजा आणि तुमचे हेतू माहीत आहेत. पण मी तुमच्यासाठी शक्य तितके खूप काही केले आहे. आता मी उरलेले पैसे माझ्याकडे ठेवेन. एक बाप आपल्या मुलीच्या घरी किती काळ राहील. म्हणूनच मी आता इथून निघून जावे असे ठरवले आहे. तेव्हा मीरा म्हणाली, पण बाबा, तुम्ही गावात एकटे कसे राहणार? नाही बेटा, मी गावात राहणार नाही. मी ठरवले आहे की मला माझे उर्वरित आयुष्य प्रकाश आणि निशासोबत घालवायचे आहे. मला मुलगा आणि सून नव्हती, पण त्यांनी माझी मुलगा आणि सून म्हणून सेवा केली आहे.
हे ऐकून प्रकाश आणि निशाचे डोळे भरून आले. शिवप्रसादजींनी आपले बोलणे पुढे चालू ठेवले. या दोघांनी माझ्यासाठी जे काही केले ते मी पैशाने परत करू शकत नाही, पण तरीही मी ठरवले आहे की जमिनीतील उरलेल्या पैशावर निशा आणि प्रकाश या दोघांचाही हक्क असेल. आता ते भाड्याच्या घरात राहणार नाही, तर त्यांच्या स्वतःच्या घरात राहतील. आणि हो, माझ्या मृत्यूनंतर या दोघांचाही गावातील माझ्या घरावर हक्क असेल. लवकरच मी माझे मृत्यूपत्र पूर्ण करेन. हे ऐकून प्रकाश हात जोडून म्हणाला, काका, तुम्हाला आमच्या सोबत राहायचे आहे हे जाणून मला आनंद झाला, पण या सगळ्यात पैसे आणू नका. आम्हाला पैशांची गरज नाही. प्रकाशचे बोलणे ऐकून शिवप्रसादजींचे मन आनंदाने भरून आले, पण तरीही त्यांनी घेतलेल्या निर्णयावर ते ठाम होते. मनोज आणि मीराचे चेहरे रागाने लाल झाले होते. त्यांनी निषेध करण्याचा प्रयत्न केला, पण शिवप्रसादच्या कठोर स्वराने त्यांना शांत केले. मनोज, मीरा, तुम्हाला कदाचित हे समजत नसेल की पैशाने नाती खरेदी करता येत नाही. जेव्हा मला तुमची सर्वात जास्त गरज होती तेव्हा प्रकाशने मला साथ दिली आणि निशाने माझी मुलीसारखी काळजी घेतली. हे पैसे आता त्यांचे आहेत आणि यावर कोणताही वाद होणार नाही. खोलीत आता शांतता पसरली होती आणि शिवप्रसाद तिथून उठून त्यांचे सामान बांधायला गेले. तर मित्रांनो, आपल्याला हे समजलेच असेल की रक्ताच्या नात्यापेक्षाही कधी कधी अनोळखी नातेही जवळचे वाटू लागते. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.